गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संमत दंसन. संयम. गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेस्ता, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. कालपर्यंत आपण पहिल्या पुस्तकाचं अध्ययन केलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या संयम मार्गणेपर्यंत म्हणजे 8 मार्गणा 24 मार्गणातल्या 8 मार्गणांचं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आणि आता आम्ही 9वी दर्शन मार्गणा सुरू करणार आहे. दर्शन पहिल्यांदा तर दर्शनाचे पहिल्यांदा आम्ही चेतना म्हणजे काय हे पाहू. की पदार्थाचा प्रतिभास होणे याचं नाव आहे चेतना. कारण दर्शन आणि ज्ञान असे चेतनेचे विविध रूप आहे. एक दर्शन चेतना म्हटली जाते, एक ज्ञान चेतना म्हटली जाते. मग पहिल्यांदा तर आमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे की चेतना म्हणजे काय आहे. तर पदार्थाचा प्रतिभास होणे, सामान्य विशेष या ठिकाणी काही लावायचं नाही. कारण सामान्य प्रतिभास म्हणजे दर्शन आहे आणि विशेष प्रतिभास म्हणजे ज्ञान आहे. म्हणून पदार्थांचा प्रतिभास होणे म्हणजे चेतना आहे. किंवा स्वसंवेदन गम्य अंतरंग प्रकाश स्वरूप भाव विशेषाला चेतना म्हटली जाते. मग ही चेतना 2 तऱ्हेची आहे. एक दर्शन चेतना आणि दुसरं विशेष चेतना किंवा ज्ञान चेतना. एक सामान्य चेतना आणि दुसरं विशेष चेतना. एक दर्शन चेतना किंवा ज्ञान चेतना असे चेतनेचे द्विविध रूप आहे. आता दर्शन चेतना म्हणत असताना किंवा दर्शन मार्गणेमध्ये देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे. दर्शन म्हणत असताना वस्तूचा सामान्य रूपाने प्रतिभास होणे म्हणजे दर्शन चेतना आहे. ही आम्ही सामान्य त्या ठिकाणी अगदी प्रायमरी स्टँडर्डची व्याख्या जर पाहिली तर वस्तूचा सामान्य प्रतिभास होणे म्हणजे दर्शन आहे. आता प्रश्न आम्हाला असा पडतो की सामान्य हा शब्द अनेक अर्थांनी अनेक ठिकाणी येतो आणि त्याच्यातला या ठिकाणी नेमका आम्हाला अर्थ कोणता घ्यायचा आहे. पहिल्यांदा दर्शन चेतना आम्हाला समजायची आहे ती वस्तू स्वभावाचं ज्ञान होण्यासाठी. तेव्हा वस्तू कशी आहे इकडे जर आम्ही लक्ष दिलं तर वस्तू आहे अस्ति नास्ति रूप, सामान्य विशेष रूप, नित्यानित्यारूप किंवा एक अनेक रूप किंवा तत् अतत् रूप अशा प्रकारचं वस्तुतत्व आहे. यामध्ये एक आम्ही गुणधर्म वापरला की वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. हा जेव्हा आम्ही भेद वापरतो त्यावेळेला यातील सामान्य धर्माचा प्रतिभास म्हणजे दर्शन आहे का हा माझा प्रश्न आहे. वस्तू सामान्य विशेषात्मक आहे असं जेव्हा म्हणतो यामध्ये सामान्य वस्तूचा प्रतिभास म्हणजे दर्शन आहे का. तर हा जो सामान्य विशेषात्मक वस्तू आहे असं म्हणतो आम्ही त्यावेळेला त्यातील सामान्य म्हणजे हा दर्शन गुणाचा म्हणजे चेतना गुण नाही तर वस्तू मधला तो सामान्य अंश आहे आणि जो सामान्य अंश असणार आहे तो द्रव्यार्थिक नयाचा विषय असणार आहे म्हणजे ते ज्ञान आहे. म्हणून सामान्य विशेषात्मक पदार्थांचा प्रतिभास म्हणजे दर्शन असं जर आम्ही त्यामध्ये सामान्य म्हणत असू तर तो सामान्य अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. म्हणून दर्शनामध्ये केवळ वस्तूचा सत्रूप अनुभव आहे आणि तो सत्रूप अनुभव कसा आहे
तर त्या ठिकाणी वस्तूचा आकार, प्रकार, रंग, रूप काहीही ज्ञात होत नाही आणि फक्त त्याचं अस्तित्व आम्हाला ज्ञात होतं. हे म्हणजे या ठिकाणी सामान्य प्रतिभास आहे. म्हणजे केवळ वस्तूचं सतरूप अवलोकन, सत्तारूप अवलोकन म्हणजे दर्शन आहे. किंवा दर्शन शब्दाला दुसरं आम्ही व्याख्या लावताना दर्शन शब्द आम्ही निर्विकल्प प्रतिभास या अर्थाने वापरतो. निर्विकल्प, या ठिकाणी विकल्प याचा अर्थ वस्तूचा आकार जाणणं, याला विकल्प म्हटलेला आहे. आणि निर्विकल्पकता याचा अर्थ वस्तूचा आकार न जाणता केवळ वस्तूचा सद्रूप प्रतिभास होणे. त्यामध्ये वस्तूमध्ये पृथकता न केरता, म्हणजे वेगवेगळेपणा न अनुभवता केवळ आहे अशी जी चेतनेची प्रवृत्ती, त्याला दर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे यात केवळ वस्तूचं अस्तित्व रूप अवलोकन आहे. किंवा तिसरी भूमिका एक आम्ही बघू शकतो की एका पदार्थाला जाणलेला आहे आणि दुसऱ्या पदार्थाला आमची जाणण्याची जी तत्परता आहे, सावधानता आहे. समजा आम्ही श्रोतृ इंद्रियांनी ऐकतो आहे, श्रोतृ इंद्रियांचा आमचा विषय संपला आणि आता डोळ्यांनी आम्हाला बघायचं आहे. तर डोळ्यांनी बघण्यासाठी आमची जी तत्परता आहे, सजगता आहे, ही चेतनेची जी भूमिका आहे तिला दर्शन चेतना म्हटल्या जाते. किंवा जर आम्ही पुस्तक पाहिलं दर्शनाच्या व्याख्यांचं, तर त्याच्यामध्ये एक व्याख्या मला प्रकाश वृत्ती म्हणजे दर्शन. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि पुढच्या प्रकाशासाठी म्हणजे पुढच्या ज्ञानासाठी होणारी वृत्ती, याला म्हटलेलं आहे दर्शन. म्हणून दर्शनाच्या बाबतीत सामान्य प्रतिभास हा शब्द तरी महत्वाचा आहे, पण सामान्य म्हणत असताना काय अभिप्रेत आहे तिथे त्या शब्दानी, हे आम्हाला त्याचं वाच्य कळायला पाहिजे. किंवा प्रतिभास्यमान पदार्थांना म्हणजे विषयभूत पदार्थांना प्रत्येकाला वेगवेगळं प्रतिभासित न करता सत्तारूप सामान्य मात्राने प्रतिभास करणे, हा दर्शनोपयोग आहे. या दर्शनोपयोगामध्ये फक्त प्रतिभासमय सावधानता आहे आणि तीही ज्ञेयाकार रूप विकल्पाशिवाय. ही ज्ञानोपयोगाची सजगता म्हणजे दर्शन म्हटल्या जातं. वस्तूला अनेक वस्तूंमधून पृथक न करता फक्त त्याचं अस्तित्व जाणणं, एवढ्यापर्यंत ही दर्शन प्रवृत्तीचं कार्य त्या ठिकाणी असणार आहे. अशा तऱ्हेने हे दर्शन आम्हाला लक्षात घ्यायचं आहे, सामान्य अवलोकन. आणि यामध्ये निमित्त कारण असणार आहे चक्षु किंवा अचक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयक्षम. आणि यावर आवरण टाकणारं जे कर्म आहे ते चक्षु दर्शनावरण कर्म आहे. चक्षुचे म्हणजे दर्शनोपयोग 4 प्रकारचा सांगितलेला आहे, पण दर्शनावर आवरण टाकणारं कर्म मात्र किती प्रकारचं आहे? दर्शनोपयोग 4 प्रकारचा आहे. दर्शन गुण 1 प्रकारचा आहे. दर्शन गुणाच्या पर्यायी 4 रूपाचे आहे. आणि दर्शन गुणावर आवरण टाकणारं कर्म मात्र 9 प्रकारचं सांगितलेलं आहे. दर्शनावरण कर्म 9 प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर असे हे दर्शन शब्दाची आपल्याला व्युत्पत्ती किंवा महत्व लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणच्या व्याख्या पाहू. इथे देखील धवलाकारांच्या किंवा या व्याख्या दिलेल्या आहे. दर्शन कशाला म्हणतात? तर ज्ञान को उत्पन्न करने वाले प्रयत्न से संबद्ध स्वसंवेदन अर्थात आत्मविषयक उपयोग को दर्शन कहते हैं. ज्ञानाला उत्पन्न करणाऱ्या प्रयत्नाला म्हणजे ज्ञानाची प्रवृत्ती, पुढील प्रकाशाची वृत्ती, यासाठी संबद्ध असलेलं स्वसंवेदन अर्थात आत्मविषयक उपयोग, आणि त्याला दर्शन अशी संज्ञा दिलेली आहे. किंवा उत्तर ज्ञान की उत्पत्ति के निमित्तभूत प्रयत्न विशिष्ट स्वसंवेदन को दर्शन कहा है. किंवा अंतर्मुख चित प्रकाश को दर्शन कहते हैं. अशा प्रकारच्या ह्या दर्शनाच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघितल्या.
आता दर्शन मार्गना कशाला म्हणतात? चक्षु आदि दर्शनों में जीवों की खोज करना किंवा अन्वेषण करणं याला दर्शन मार्गना म्हटली जाते. दर्शन मार्गना किती प्रकारच्या आहे? किती प्रकारच्या आहे दर्शन उपयोग दर्शन मार्गना? 4 प्रकार. 4 प्रकारच्या. हा, चक्षु, चक्षु, अचक्षु, अचक्षु, अवधि, अवधि आणि केवल. केवल दर्शन. आता चक्षु दर्शन किसे कहते है? चक्षु दर्शन कशाला म्हणायचं? चक्षु दर्शन म्हणत असताना आम्हाला लक्षात काय आलं पाहिजे? चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून जे काही पहिल्यांदा आम्हाला ज्ञान होतं, या ज्ञानाच्या आधीचा होणारा सामान्य प्रतिभास याला चक्षु दर्शन असं म्हटलं जातं. जेव्हा मी म्हणते की मी प्रत्यक्षामध्ये एखादी वस्तू बघितली, मी मूर्तीचं दर्शन घेतलं, तर मूर्तीचं दर्शन घेतलं हे चक्षु दर्शन आहे का? नाही. मग हे काय आहे? ज्ञान आहे. ज्ञान झालं. दर्शन घेतलं तर ते ज्ञानाचा चक्षु इंद्रियांनी होणारं ते ज्ञान आहे. आणि त्याच्या आधी जे काही सामान्य रूप आम्ही जाणलं असेल, सत्तारूप जाणलंही नाही, अवलोकन केलं, ते आहे चक्षु दर्शन. म्हणून या ठिकाणी व्याख्या पहा कि चक्षु इंद्रिय द्वारा होने वाले ज्ञान के पहले जो सामान्य अवलोकन होता है उसे चक्षु दर्शन कहते हैं. किंवा चक्षु इंद्रिय के द्वारा जो पदार्थ का सामान्य अंश प्रतिभासित होता है अथवा दिखाई देता है. दिखाई देता है असं जरी म्हटलं तरी आम्हाला त्याचा आकार, प्रकार, रंग, रूप काहीही कळलं नाही. केवळ सत्ता आम्ही जाणलेली आहे, अस्तित्व जाणलेलं आहे, असं जे आमचं अवलोकन आहे याला चक्षु दर्शन असे म्हटलेले आहे. किंवा चक्षुदर्शनाची आम्हाला परफेक्ट जर व्याख्या पाहायची असेल तर बृहत द्रव्य संग्रहकार त्यांनी ही बृहत व्याख्या या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे चक्षु दर्शनाची, की जी चक्षु दर्शनाची व्याख्या असणार आहे, चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना व बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने मूर्त सत्ता सामान्याला जो सांव्यावहारिक प्रत्यक्ष पण निश्चयाने परोक्ष निर्विकल्प एक देशतः अवलोकन करते त्याला चक्षु दर्शन असं म्हटलं जातं. यातला एक एक शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. चक्षु दर्शनाचं आम्ही स्वरूप बघतो आहे आणि हे आमची बेसिक कल्पना आहे. ही लक्षात घेताना चक्षु दर्शन आम्हाला दर्शनावरण कर्माच्या क्षयोक्षमानी आणि त्यातही चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना होणार आहे. म्हणजे या ठिकाणी अंतरंग निमित्त कारण चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम हे काय झालं? अंतरंग निमित्त कारण झालं. आणि बाह्य निमित्त कारण कोणतं पडलं? तर बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने. कारण आमचे नेत्रांनी जाणण्याचं कार्य करणार आहे, म्हणजे द्रव्येंद्रियाच्या साह्याने चक्षु दर्शनावरण कर्माचा जसा क्षयोक्षम असेल त्या प्रमाणात आमचं अवलोकन होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी बहिरंग द्रव्येंद्रियाचं अवलंबन पाहिजे. जर द्रव्येंद्रियाचं अवलंबन नसेल, म्हणजे आमच्या चक्षुमध्ये काही बिघाड असेल किंवा आमचे नेत्र बंद असतील तर आम्हाला द्रव्येंद्रियाचं अवलंबन नाही, त्यामुळे बाह्य पण निमित्त कारण नसेल तर आम्हाला चक्षुदर्शन होऊ शकणार नाही. म्हणून दुसरं बहिरंग कारणामध्ये सांगितलं की बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने. नंतर आता चक्षुच्या माध्यमातून आम्ही ज्ञान कशाचं किंवा अवलोकन कशाचं होऊ शकणार आहे? चक्षु इंद्रियांचा विषय कोणता आहे? मूर्तिक पदार्थ, रूपी पदार्थ. मूर्तिक पदार्थ, मूर्तिक पदार्थ आहे, रूपी पदार्थ. त्यातूनही अजून ॲक्युरेट अगदी त्यातही पाहायचं असेल तर आम्ही चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून फक्त वर्णाचं ज्ञान करून घेऊ शकतो, है ना? आम्ही बाकीचं ज्ञान करू शकतो का? नाही करू शकत. आम्ही फक्त वर्ण जाणू शकतो
आणि वर्ण हा तर मूर्तिक पदार्थाचा आहे. म्हणून या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये सांगितलं की मूर्त म्हणजे मूर्ती, सत्ता सामान्याला, सत्ता रूपता आहे आणि सामान्य रूप आहे म्हणजे विशेष प्रतिभास न करता झालेला आहे. आणि जो समव्यावहारिक आणि प्रत्यक्ष म्हटला जातो, जसं आम्ही व्यवहारामध्ये बोलतो की ही वस्तू मी प्रत्यक्ष बघितली, मी प्रत्यक्ष बघितले, हे तर आमचं काय झालेलं आहे, समव्यावहारिक प्रत्यक्ष. याला न्याय ग्रंथांनी मान्यता दिलेली आहे. पण आगम ग्रंथ म्हणणार आहे जोपर्यंत तू पराचं अवलंबन घेऊन जाणतो आहे ते तुझं ज्ञान, तू कितीही म्हटलं प्रत्यक्ष आहे तरीही ते प्रत्यक्षामध्ये परोक्ष आहे, है ना. कारण तू इंद्रियांचं सहाय्य घेतलंय. जिथे इंद्रियांचं सहाय्य तुला लागणार आहे ते ज्ञान सगळं परोक्ष आहे. म्हणून व्यवहाराने किंवा समव्यावहारिक आणि प्रत्यक्ष म्हटलं, पण निश्चयाने कसं आहे ते ज्ञान परोक्ष किंवा दर्शन परोक्ष आहे. आम्ही आकार प्रतिभासित करत नाही म्हणून निर्विकल्प आहे. आम्ही पूर्ण वस्तूला समग्रतेने जाणू शकत नाही, आमचं ज्ञान आंशिक आहे म्हणून एक देशतः अवलोकन करतं. असं जे आहे त्याला चक्षुदर्शन असं म्हटल्या जातं. ठीक आहे. बृहद्रव्य संग्रहकारांनी ही व्याख्या द्रव्य संग्रहामध्ये दिलेली आहे. आता अशाच तऱ्हेने आम्हाला दुसरी व्याख्या पाहायची आहे, अचक्षुदर्शन किसे कहते है. आता अचक्षुदर्शन मग अंध व्यक्ती म्हणजे ज्यांचे समजा डोळ्याचं काम करत नाही तर त्यांना चक्षुदर्शन नसेल का? त्यांना चक्षुदर्शनाचा क्षयोक्षम आहे, पण त्यांना चक्षु इंद्रियांनी ज्ञान होऊ शकत नाही. क्षयोक्षम आहे कारण त्यांना समजा रिप्लेसमेंट केली, दुसरे डोळे बसवले तर दिसू शकतं ना, म्हणजे क्षयोक्षम आहे त्यांना. आणि ज्या अर्थी कर्णेंद्रियांनी जाणतो म्हणजे पुढच्या इंद्रियांनी जाणतो त्या अर्थी आधीच्या इंद्रियाचा क्षयोक्षम आहेच. पण नेत्रेंद्रियामध्ये बिघाड असल्यामुळे त्यांना चक्षु इंद्रियांनी होणारं ज्ञान होणार नाही. ठीक आहे. आता अचक्षुदर्शन कशाला म्हणायचं? आता अचक्षुदर्शन किती इंद्रियांनी होणार आहे? बाकीचे राहिलेले 4 आणि मन. हा, 4 इंद्रिय आणि मन यांनी अचक्षुदर्शन होणार आहे. याच्यामध्ये आम्ही मानस अचक्षुदर्शनाला थोडं बाजूला करू पहिल्यांदा, आणि अचक्षुदर्शन म्हणजे 4 इंद्रियांनी होणारं दर्शन आम्ही, ज्याचं नाव आहे अचक्षुदर्शन. म्हणजे इकडे पहा, आम्ही वाक्य कसं वापरू शकतो, स्पर्शनेंद्रियांनी होणारं दर्शन है ना. दर्शन शब्द आम्ही कुठे लावू शकतो? 4ही इंद्रियांशी लावू शकतो. आजपर्यंत आमचा कधी काही समज असेल की आम्हाला फक्त चक्षु इंद्रियांनी दर्शन होतं, तर हा समज आमचा आगमाच्या माध्यमातून खोटा ठरतो. स्पर्शनेंद्रियांनी पण दर्शन होतं, रसनेंद्रियांनी पण होतं. अशा तऱ्हेचं दर्शन हे सगळ्या इंद्रियांनी होणार आहे. आता अचक्षुदर्शन म्हणत असताना आम्ही 4 इंद्रियांचं पहिल्यांदा बघू. म्हणून स्पर्श, रसना, घ्राण आणि श्रोत्र इंद्रिय यांच्या आवरण कर्मांचा क्षयोक्षम असताना, म्हणजे याच्या म्हणजे जसं आम्ही चक्षुदर्शन आवरण कर्माचा क्षयोक्षम लावला तसं स्पर्श इंद्रियावरण आवरणाचा क्षयोक्षम, हे असं प्रत्येकाला लावून घ्यायचं. असा क्षयोक्षम असताना त्या बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने, ते बहिरंग त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने कार्य करणारं असलं पाहिजे. म्हणून त्या बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने परत आम्हाला मूर्तिकाचं ज्ञान होणार आहे, स्पर्शानी स्पर्शाचं, रसानी रसाचं. म्हणून तशा प्रकारच्या मूर्त, सामान्य, निर्विकल्प, परोक्षरूप, एकदेशतः जे अवलोकन करते ते अचक्षुदर्शन आहे. किंवा साधी आम्हाला व्याख्या लक्षात ठेवायची आहे, आता इतकं डिटेल नाही पाहायचं, तर आम्ही म्हणू शकतो की कोणत्याही इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाच्या पूर्वीचा सामान्य प्रतिभास, म्हणजे त्या इंद्रियाचं दर्शन. अशा प्रकारची ही व्याख्या आमच्या मनामध्ये आम्ही कल्पना करायची आहे. नंतर आम्हाला बघायचंय मानस अचक्षुदर्शन. आता मनाने पण आम्हाला दर्शन होणार आहे आणि त्या दर्शनाचं नाव असणार आहे अचक्षुदर्शन
मनाने होणार म्हणून मानस अचक्षु दर्शन. आता या ठिकाणी कोणत्या कर्माचा क्षयोक्षम असावा लागेल? नो इंद्रियावरण. हा, नो इंद्रियावरण. म्हणून नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असताना नंतर आता काय घेऊ आम्ही? द्रव्येंद्रियाचं अवलंबन काय घेऊ? जे अष्टदल कमलाच्या आकाराचं द्रव्यमन आहे त्याच्या अवलंबनाने, है ना, त्याचं अवलंबन लागणार आहे. कारण जोपर्यंत द्रव्यमनाची पूर्ती होत नाही, पर्याप्ती पूर्ण होताना, तोपर्यंत मनाचं कार्य सुरू होत नाही. म्हणजे द्रव्येंद्रियाची पूर्ती देखील त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणून अष्टदल कमलाच्या द्रव्येंद्रिय मनाच्या अवलंबनाने. नंतर कसं आतापर्यंत लावलं आपण मूर्त फक्त. आता इथे काय आहे? मनाचा विषय कसा असणार आहे? मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही असणार आहे. म्हणून मूर्तिक आणि अमूर्तिक अशा समस्त द्रव्यांना सत्ता सामान्य रूपाने, परोक्ष रूपाने, निर्विकल्प, एकदेशतः अवलोकन करते ते मानस अचक्षु दर्शन आहे. यात मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही पदार्थ त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. ठीक आहे. अशा या व्याख्या आपण या ठिकाणी बघितल्या. इथे पहा अचक्षु दर्शन कसं म्हटलं तर चक्षु इंद्रिय को छोड़कर शेष इंद्रिय तथा मन द्वारा होने वाले ज्ञान के पहले जो सामान्य अवलोकन होता है उसे अचक्षु दर्शन कहते हैं. म्हणजे लक्षात आम्हाला हीच व्याख्या ठेवायची आहे की याच्या आधी होणारा सामान्य प्रतिभास. आणि जेव्हा व्याख्या म्हटली तेव्हा ती करेक्ट आली पाहिजे, म्हणून आम्हाला एवढं विस्तृत पाहायचं आहे. चक्षु इंद्रिय को छोड़ शेष 4 इंद्रियों से और मन से जो सामान्य प्रतिभास होता है उसे अचक्षु दर्शन कहते हैं. अपने आवरण अर्थात अचक्षु दर्शनावरण के क्षयोक्षम से और चक्षु दर्शन के बिना शेष इंद्रियों के अवलंबन से मूर्त तथा अमूर्त द्रव्यों को विकल रूप से, इथे विकल घेतलं म्हणजे एक देशतःसाठी विकल शब्द वापरला, सामान्यतः अवबोध करता है. अवबोध म्हटलं पण अवबोध ज्ञान अर्थाने घ्यायचं नाही, अवबोध अवलोकन अर्थाने घ्यायचं. असे जे आहे त्याला अचक्षु दर्शन म्हटल्या जातं. ठीक आहे. नंतर अवधी दर्शन. अवधी दर्शनामध्ये चक्षु दर्शन तुम्ही सांगितलं तर ते अष्टदल कमलाच्या आकाराच्या मानस चक्षु दर्शन, तर त्याची व्याख्या सांगितली. तर अष्टदल कमलाच्या आकाराचे द्रव्यमनाच्या अवलंबनाने मूर्तिक आणि अमूर्तिक अशा सर्व द्रव्यांना एक देश आणि अजून काय होतं? एक देशतः परोक्ष रूप निर्विकल्प. परोक्ष रूप निर्विकल्प. एक शब्द सुटून गेला होता. परोक्ष. परोक्ष रूप. आणि अवधी दर्शन कसं लावू आपण? अशाच तऱ्हेने लावू की अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आज आम्हाला अवधी दर्शनाची यत्किंचितही प्राप्ती नाही, याचा अर्थ आज आम्हाला अवधी दर्शनावरण कर्माच्या कोणत्या स्पर्धकांचा उदय आहे? सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. म्हणून आणि ज्यांना अवधी दर्शनाची प्राप्ती आहे त्यांना काय आहे? क्षयोक्षम आहे. म्हणून 2 मध्ये कधी कधी आमचं मनात येतं की उदयामध्ये प्राप्ती आहे असं आम्ही म्हणतो. ज्ञानावरण कर्माच्या उदयात जीवाला ज्ञान गुण प्राप्त आहे असं नाही. ज्ञानावरण कर्माच्या उदयात ज्ञानामध्ये कमतरता आहे, हीनता आहे, आणि क्षयोक्षमामध्ये त्या गुणाची प्राप्ती आहे. घाती कर्माच्या बाबतीत आम्हाला हे लावायचंय. आणि अघाती कर्माच्या बाबतीत लावताना मात्र आम्ही कसं लावतो की नाम कर्माच्या काय लावतो? तिथे शरीर प्राप्त झालेला आहे. कशात? उदयात. तिथे उदय लावायचा, कारण तिथे क्षयोक्षम घटित होत नाही. गोत्र कर्माच्या उदयात उच्च नीचता आहे. आयु कर्माच्या उदयात आम्हाला भव प्राप्त झालेला आहे. अघातीमध्ये असं लावायचं आणि घातीमध्ये लावताना क्षयोक्षम त्या ठिकाणी लावायचा.
म्हणून अवधी दर्शनाची व्याख्या कशी लागेल की अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, आता इथे काय आहे, काही चिन्ह विशेष त्याचं अवलंबन घेतलेलं आहे, म्हणून त्या त्या चिन्ह विशेषाच्या अवलंबनाच्या माध्यमातून कशाला जाणणार आहे अवधी ज्ञान, अवधी दर्शन, मूर्तिक पदार्थांना. म्हणून मूर्त वस्तूमध्ये प्राप्त सत्ता सामान्याला एक देशतः, आता तिथे परोक्ष म्हटलं होतं, इथे काय म्हणावं लागेल, प्रत्यक्ष. आणि असं अवलोकन करते ते अवधी दर्शन म्हटल्या जातं. आणि या ठिकाणी अवधी दर्शनाची व्याख्या काय दिलेली आहे की सर्व लघु परमाणु आदी लेकर, सर्व महान अंतिम स्कंधतक. कारण अवधी दर्शनाचा किंवा अवधी ज्ञानाचा विषय एक परमाणु आहे, म्हणून लघु परमाणु से आदि लेकर महान अंतिम स्कंध तक जितने मूर्त द्रव्य है उन्हें जो प्रत्यक्ष देखता है सो अवधी दर्शन कहते है. म्हणून अवधी दर्शनाचा विषय या ठिकाणी सांगून अवधी दर्शन दिलं. किंवा अवधी दर्शनावरण कर्म के क्षयोक्षम से बिना किसी इंद्रिय के अवलंबन से मूर्त द्रव्य को विकल रूप से जो सामान्यतः अवबोधन करता है वह अवधी दर्शन है. आणि शेवटचं केवल दर्शन किसे कहते है. केवल दर्शन कशाला म्हणायचं, तशीच व्याख्या जर आपण लावली तर काय सांगू शकू केवल दर्शनाबद्दल. केवल दर्शन लावण्यापेक्षा संपूर्ण दर्शनावरण कर्माचा हा, जर आम्ही म्हंटल केवल दर्शनावरण आणि मनात दुसऱ्यांच्या कोणाचं आलं की मग त्याचा चक्षु आहे का, निद्रा आहे का, प्रचल आहे का, तर म्हणून लावताना पूर्ण दर्शनावरण कर्माचा क्षय असताना पुढे जे मूर्तिक आणि अमूर्तिक सर्व द्रव्यांना युगपत स्पष्ट आत्मिक शक्तीने पूर्णतः अवलोकन करते ते केवल दर्शन म्हटलं जातं है ना. तर अशा या दर्शनाच्या व्याख्या. आता या ठिकाणी काय दिलं कि जो लोकालोक को भी तिमिर रहित कर देता है वह उद्योती केवल दर्शन कहा जाता है. म्हणजे असा दिव्य प्रकाश, उद्योत याचा अर्थ दिव्य प्रकाश, दिव्य ज्ञान की ज्याच्यामधून पूर्णतः हा अंधकार नाहीसा झालेला आहे. म्हणजे पूर्ण प्रकाश जसा सूर्य जसा प्रकाशित व्हावा तसं ज्ञान संपूर्णतः प्रकाशित झालेला आहे. त्याच्या आधी त्याच्या सोबत होणारा जो प्रतिभास, आतापर्यंत आपण त्याच्या आधी होणारा लावत होतो आणि इथे त्याच्या सोबत असणारा जो सामान्य प्रतिभास त्याला केवल दर्शन म्हटल्या जाईल है ना. 3 दर्शनामध्ये त्याच्या आधी दंसन पूर्वम नाणम छदुमत्थानम न दुर्निवोगा आणि केवल दर्शनामध्ये केवल ज्ञानासोबत होणारं केवल दर्शन म्हटल्या जाईल. बहुत जाति के और बहुत प्रकार के सूर्य चंद्र आदि के उद्योग तो परिमित क्षेत्र में पाए जाते हैं, अर्थात वे थोड़े ही पदार्थों को आप परिमाण प्रकाशित करते हैं, किंतु जो केवल दर्शन है वह लोक और अलोक को भी प्रकाशित करता है. समस्त आवरण के अत्यंत क्षय से केवल मूर्त अमूर्त द्रव्य को सकल रूप से जो सामान्यतः आणि आत्मिक शक्तीने अवबोध करता है वह स्वाभाविक केवल दर्शन है. अशा तऱ्हेने ह्या दर्शनाच्या व्याख्या आपण बघितल्या. आता आपल्याला तालिका बघायची आहे चक्षुदर्शनाची. तशाच सारखं आहे चक्षुदर्शन. याच्यामध्ये आता गती राहणार आहे. जो चक्षु इंद्रियाच्या समोरचे जीव आहे, जितके कोणते जीव असेल त्या सगळ्यांना चक्षुदर्शन संसार अवस्थेमध्ये असणार आहे. आणि या चक्षुदर्शनाची गुणस्थानं जर आम्ही बघितली तर केवल ज्ञान होईपर्यंत चक्षुदर्शन असणारच. 1 ते 12 याची गुणस्थानं असणार आहे. या अनुषंगाने हा चार्ट आपल्याला लावायचा आहे. गती कोणती राहील? 4 पण राहतील. 4 राहतील. इंद्रिय
चतुरेंद्रिय आणि इंद्रिय, पंचेंद्रिय. चतुरेंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. काय रस. रस काय? त्रसकायच राहणार आहे, कारण का बरं आहेच नाही, कारण चतुरेंद्रियापासून एकेंद्रिय पाहतोय ना, नसल्यामुळे. म्हणून त्रसकायच आहे. नंतर योग. 15 सगळे. पण म्हणजे सामान्यतः पाहिले तर सामान्यतः पाहिले तर 15 पण योग 15. राहतील. आणि केवळ चक्षु इंद्रियवाला पाहायचा असेल आम्हाला एकच जीव समजा, तर मग केवळ चतुर्थ चक्षु म्हणजे गुण. चतुरेंद्रियच मग जीव नाही ना, पाहायचंय आम्हाला. मग 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 किती लागेल योग? मग त्याच्यातले मग किती लागू फक्त शकेल? औदारिक म्हणजे औदारिक लागेल, औदारिक मिश्र लागेल, बाकी अनुभव वैक्रिक नाही, वचनयोग पण वैक्रिक नाही, वचनयोग पण कारमाण लागेल ना लागेल. आणि कारमाण 4 लागेल. मनाचे वचनाचे नसतील ना? नाही, वचनाचे 2 मनाचे नाही राहतील. वचनाचे 2 लागतील. वचनाचा एकच अनुभव. अनुभव हं. बस. म्हणून वचनाचा एक अनुभव योग आणि कायेचे चक्षु कायेचे औदारिक मिश्र आणि कारमाण कारमाण. हे योग लागतील. वेद इथे तिन्ही 3 पण असतील. तीनही वेद आहे. आणि फक्त चक्षु इंद्रियवाला पाहिला तर नपुंसक वेद राहील. नपुंसक वेद. कशा आहे? सगळे राहतील. सगळे आहे. ज्ञान. तुम्ही 1 मिनिट, फक्त चक्षुरेंद्रिय म्हणजे काय? चक्षुरेंद्रिय मग काय विचारलं तुम्ही? चतुरेंद्रियवाला जीव. चतुरेंद्रिय. चतुरेंद्रियवाला जीव घेतला आम्ही, एकटाच घेतला तो, बाकी कोणतीच विवक्षा नाही घेतली, कारण आम्ही चक्षुदर्शन पाहतोय ना, म्हणून तो जीव घेतला. चक्षु इंद्रिय ज्याला आहे तो जीव. तर मग त्या विवक्षेने आपण कसं लावू? फक्त एक म्हणजे सामान्य म्हणून तसं थोडं लक्षात येण्यासाठी. ज्ञान 3 कुज्ञानं पण राहील, 3 सुज्ञानं, 4 सुज्ञानं राहील. 4 सुज्ञानं राहू ज्ञान पण शकतात. असू शकते ना. हो, मनपर्य ज्ञान पण असू शकतं. संयम सगळे साथी संयम राहतील. दर्शन स्वकीय घ्यावं लागेल. लेशा साही पण भव्य दोन्ही असतील. भव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व सगळे साही पण लागतात. इव्हन म्हणजे द्वितीयोपशम पण लागतं. संज्ञी दोन्ही संज्ञी असंज्ञी आहे. आहारक दोन्ही प्रकारचे राहतील. अनाहारकपणा चक्षुदर्शनात कसा घटित कराल? मला ते विचारायचंच होतं खूप दिवसापासून. आहारक द्विकच्या वेळी म्हणजे जेव्हा आहारक द्विक प्राप्त होते त्यावेळेला असेल? नाही. अनाहारकपणा म्हणजे कसा समुद्घात घटित? करतात. आहारक वृद्धीच्या वेळी तर नाही. कुठेतरी वाचलं की म्हणजे चक्षुदर्शन फक्त पर्याप्तक अवस्थेत होते, पण मला लक्षात नाही येऊन राहिलं ते कसं काय. हे पहा, या ठिकाणी चक्षु इंद्रिय पर्याप्ती पूर्ण झाल्यावर इंद्रियाचं कार्य सुरू होईल. जर इंद्रिय पर्याप्ती त्याची पूर्ण व्हायची आहे, पहिली पर्याप्ती कोणती आहे? आहार पर्याप्ती. दुसरी पर्याप्ती कोणती आहे? शरीर पर्याप्ती. तिसरी इंद्रिय पर्याप्ती. ज्या वेळेला त्याची इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होईल त्या वेळेपासनं त्याचा चक्षु दर्शनाने होणारा उपयोग सुरू होईल. तोपर्यंत तो जो काही एक आयु त्यांनी सोडली आणि दुसरी आयु त्यांनी धारण करणार आहे. समजा आता एक मनुष्य आहे आणि हा मनुष्याची आयु संपली आणि तो चतुरेंद्रिय जीव बनणार आहे. चतुरेंद्रिय जीव बनत असताना त्याला विग्रह गतीमध्ये कोणत्या याचा क्षयोक्षम घेऊन चाललाय? तो 4 इंद्रियाचा क्षयोक्षम घेऊन चाललाय तो, है ना. विग्रह गतीमध्ये अजून शरीर रचना त्याची झालेली नाही आहे, पण त्याला चक्षुदर्शन आहे की नाही असं विचारलं तर लब्धी रूप आहे, उपयोगात नाही आहे. पण क्षयोक्षम घेऊन चाललाय आणि क्षयोक्षम घेऊन चालला असल्यामुळे
त्याला त्या ठिकाणी अनाहरक अवस्था बनली, त्याची झाली ती अनाहरक अवस्था, आणि अनाहरक अवस्थेमध्ये त्याला चक्षुदर्शन म्हटल्या गेलं. उपयोग त्याचा झालेला नाही. उपयोग जेव्हा ती इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होईल, चक्षु इंद्रिय पर्याप्ती, त्यावेळेला त्याचा उपयोग सुरू होईल आणि तेव्हा तो आहारक बनेल. त्या दृष्टीने म्हणजे शरीर पर्याप्ती पूर्ण झाली कीच आहारक बनेल. पण शरीर पर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि आहार वर्गणा जोपर्यंत ग्रहण करत नाही, तोपर्यंत क्षयोक्षम त्याच्याजवळ आहेच, आणि म्हणून त्याला अनाहरक अवस्थेमध्ये देखील चक्षुदर्शन म्हटल्या जातं. ठीक आहे, म्हणजे क्लिअर झालं का हे? चक्षुदर्शन आहे पण उपयोग नाही. हा, क्षयोक्षम घेऊन क्षयोक्षम घेऊन चाललाय तो. त्याला मिळणार म्हणून ते कसं आहे, आहे? ते चक्षुदर्शन शरीर. आहे. हा, म्हणून तो तितका क्षयोक्षम घेऊन चाललाय ना इथून पण जाताना. उपयोग नाही म्हणजे मग पर्याप्ती पूर्ण झाल्यावर उपयोग सुरू होईल असं म्हणायचं आहे. हा, हो. ओके. कोणतीही पर्याप्ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचा उपयोग सुरू होतो. तोपर्यंत उपयोग होत नाही. तोपर्यंत म्हणजे लब्धिरूप मग विग्रह क्षयोक्षम गतीत तिथे उपयोग नसते. नाहीये. विग्रह गतीत विग्रह नाही. गतीत उपयोग नाहीये. म्हणजे इकडे चक्षुदर्शन विग्रह असलं गतीत तरी फक्त निवृत्त उपयोग नाहीये. अपर्याप्तक अवस्थेत मग काय राहील? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतही शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत म्हटल्या गेली, पण तरीही पुढची पर्याप्ती पूर्ण होते झाल्यावरच त्याला उपयोग सुरू होणार आहे. इंद्रिय पर्याप्ती पूर्ण म्हणजे चक्षु इंद्रियाची रचना पूर्ण झाल्यावरच त्याला उपयोग सुरू होईल. म्हणून क्रमाने आहे. म्हणून श्वासोश्वास पण नंतर सुरू आहे. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाल्यावर त्याचा श्वासोश्वास सुरू आहे. आणि मनाचा विचार, मन पर्याप्ती पूर्ण झाल्यावर मनाचा विचार सुरू आहे, तोपर्यंत नाही. म्हणून या अपेक्षेने तो अनाहरक लावायचा. म्हणून आपण प्राण लावतानाही मनोबल नाही लावत, की मनोप्राण नाही मनोबल लावत. लावत नाही, वचनबल लावत नाही, म्हणून नाही लावत तिथे आपण. हे जरा कन्फ्युजिंग झालं का? पण आता क्लिअर बऱ्यापैकी. गुणस्थान 1 ते 12. गुणस्थान पहिले 1 ते 12. पुढचं आपण उद्याला पाहू, कारण वेळ संपत आलेली आहे. स्तुती म्हणून घेऊ. स्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्व साहूणं. सर्वांना जय जिनेंद्र.